आज 193 देशांनी आपले राष्ट्रीय ध्वज झुकवले होते। मानव सभ्यतेच्या इतिहासातील हा आद्य प्रसंग होता, कारण आज फक्त भारताने आपला रत्न नाही तर अवघ्या जगाने आपला विश्वरत्न गमावला होता। आपण त्या महामानवाला नमन करू, ज्याने आपल्या दुःखाला ताकद बनवलं। विद्येचा भूक भागवण्यासाठी त्याने पोटाचा भूक विसरून गेला। 5000 वर्षांची गुलामगिरी अवघ्या 50 वर्षात नष्ट केलं। सन 1891चा भारत, जिथे माणसाची ओळख आणि सन्मान जातीवरून निर्धारित होती। एक बालक ज्याला वर्गाच्या बाहेर बसवण्यात आलं, पाण्याला स्पर्श करू दिलं नाही। आयुष्याच्या प्रत्येक पावलावर अन्याय ताठ मानेने उभी होती आणि त्या बालकाने ठरवलं की मला फक्त परिस्थिती नाही तर संपूर्ण व्यवस्था बदलायची आहे। जर देशात उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव राहिला तर तशा स्वातंत्र्याचा किंमत पूर्णपणे शून्य आहे आणि हा स्वातंत्र्य काही दिवसातच पुन्हा नष्ट होईल हे बघण्याची दूरदृष्टी केवळ या महामानवामध्ये होती। आणि याच विचाराने स्वातंत्र्याची न संपणारी शिदोरी, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, गणराज्य असे अदम्य तत्व डोक्यावर मिरवत मानवतेच्या तीव्र प्रकाशाने संपूर्ण हिंदुस्थान प्रज्वलित व्हावा असा आपला कल्याणकारी किरणाने तळपणारा भारतीय संविधान जन्माला आला। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो पितो तो घुरघुरल्याशिवाय राहणार नाही। हक्क हे मागून मिळत नसतो तर त्यासाठी संघर्ष करावा लागतो। समानता नसेल तर देशाचे स्वातंत्र्य व्यर्थ आहे। अशा अथांग विचारांनी भरलेला महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, परमपूज्य बोधिसत्व, विश्वरत्न, क्रांतीसूर्य आज अनंतात विलीन झाले। हा महामानवाचा अंत नव्हता तर विचारांच्या रूपात पुन्हा नव्याने झालेला जन्म होता। जो व्यक्ती महामानवाने प्रदान केलेल्या विचारांवर चालतो, अशा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांची चेतना विद्यमान असेल। विचारांचा प्रकाश एवढा तीव्र आहे, जर जात नावाची चष्मा काढून बघण्याची हिंमत दाखवलं तर मूर्खाला सुद्धा महामानव समजेल। ज्ञानाच्या या अथांग महासागरास महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी मानवंदना।